बघत होतो आम्ही, काय दिसतंय आम्हाला बघत होतो कुठपर्यंत गेलं. बस स्टॅपच्या CCTV बघत होतो. ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबशी. आज सकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या सिंधीनगर परिसरात असणाऱ्या एका हॉस्टेलमधनं 2 मुली एकाच वेळी गायब झाल्या. ही घटना ज्यावेळेस हॉस्टेल चालक मालक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र ज्या मुलींचे आईवडील आहेत त्यांना त्या घटनेची कल्पना दिल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी भेट देत त्या ठिकाणी आमचा गुन्हा दाखल करा अशी ज्यावेळेस मागणी केली त्यावेळेस मात्र पोलिसात आणि नात्यावर देखील चकमक या ठिकाणी शाब्दिक झालेली पाहायला मिळते आहे. आता दुपारनंतर या ठिकाणी 2 मुली गायब झाल्यात, बेपत्ता आहेत, मिसिंग आहेत अशी तक्रार दाखल झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांची एक टीम सध्या याच शाळेच्या परिसरात, या हॉस्टेलच्या परिसरात सध्या चौकशीसाठी आलेली पाहायला मिळते. तर नातेवाईक देखील या ठिकाणी आलेले आहेत, ते सध्या आक्रमक आहेत. जोपर्यंत आमच्या मुली आम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी जाणार नाहीत, अन्यथा आम्ही या ठिकाणी उग्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत अशा पद्धतीचा इशारा नातेवाईकांनी दिला आहे. गोटे खेळतात का तुम्ही आत्महत्या करू तर आम्ही तुम्हाला आत्महत्या करायची वेळच येऊ देणार नाही. तुम्ही रडू नका, आम्ही आत्महत्या करू देत नाही तुम्हाला. तुम्ही आत्महत्या करू शकता इथले नाही 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 तुमचं लेकराला सापडायपर्यंत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं लेकरू सापडण्याचा प्रयत्न करू. ह्या हॉस्टेलवरून सीबी जाधव बालक आश्रम मुलीचं हॉस्टेल, ह्या बघा या भिंती कमरा या डोक्यापेक्षा वर भिंती आहेत. गेटमध्ये समोर माणूस होता, तिथं माणूस होता, इथली वाल्डन, इथली स्वयंपाकवाली बाई, ह्या सगळ्या इथं असताना ह्या इथल्या 2 मुली गायब होत्या तर त्या कशा गायब होत्या? ह्या हॉस्टेल जर आम्हाला आमच्या मुली रात्रीच्या 12 वाजेपर्यंत नाही जर सापडल्या तर ह्या हॉस्टेल मालकावर, इथल्या स्वयंपाकवालीवर, इथल्या वार्डनबाईवर, इथल्या शिपायावर, तिथल्या वॉचमॅनवर, सर्वांवर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला जाईल. नाही तर आम्ही सगळेजण अन्नत्याग उपोषण करतो. ही बाई सकाळपासून मला फोन करते, मी छत्रपती संभाजीनगरला गेले होते ताई, तुम्ही जर नाही आलात तर मी आत्महत्या करीन. मी आहे त्या अवस्थेत इथं आलेली आहे. जर एखाद्याचं लहान 4थीच्या 5वीच्या 6वीच्या मुली जर तुमच्या हॉस्टेलवरनं गायब होत्या तर कारण काय? आणि ह्याच्यात कुठलंही राजकारण करू नका. तुम्ही राजकारणी लोक पोलीस स्टेशनला आणून बसवलेत ना, ते लोक हटवायचे आणि आम्हाला न्याय द्यायचा. आमचे तिथून गायब आहेत. आता मुली गायब आहेत, ह्या भिंतीवरून उडी तर मारू शकत नाही, कारण चांगला माणूस बी मारू शकत नाही. ते एक मेन म्हणजे हे उदाहरण. दुसरं उदाहरण असं आहे की आम्हाला म्हणले की मुली बेंदुसरा तलाव म्हणजे आपलं पालीचा जे तलाव आहे तिथं आहेत. आम्हाला माहिती दिली म्हणले सरांनी. मी तिथं बघून पालदाऱ्यात बघून आलो. बघून आल्याच्या नंतर कंप्लेंट दाखल आमची लवकर घेतली नाही आणि तिथं गेल्याच्या नंतर जरा राजकीय पोटरी अंगावर धावून येते. पुन्हा कर्मचारी एक धावून आला, त्यांना कंप्लेंट घ्या म्हणलं. कंप्लेंट एक म्हणून तुम्ही घेऊ शकत नाही, ते घेणारा साहेब इथं नाही. आमचं प्रयत्न चालू आहेत बाबा, तुम्हाला वादी म्हणले 1 वाजेपर्यंत मुली सापडत आहे, हाय आपल्याला फुटेज सापडे. नंतर म्हणले 5 वाजता 100% घावणार आहेत. केस घ्या म्हणलं तर केस बी घ्यायला गेलेत. म्हणजे नेमकं आमचे आता काय करावं? आत्महत्या करण्यास आम्हाला हे प्रवृत्त करत आहेत. हे पहिलंच वर्ष आहे. या मुलींना इथं बीडमध्ये काहीही माहीत नाही. त्या गेल्यात हे म्हणतात इथून गेल्या, पण त्यांना ह्या बीडात कुठलीच माहिती नाही ना, कारण आलेले 5-7 महिने झाले. बरं आल्या तर ठीक आहे, ट्युशनच्या व्यतिरिक्त इथून गाडीतच जातात. ह्यांचे शाळेला गाडी, ट्युशनला जायला रिक्षा, मग ह्यांना बाहेरला काही माहीत नाही. मग ह्या इथून गायब कसं काय झाले? त्यांना हे विचारायला गेल्यावर त्याचं उत्तर द्यायला कोणी तयार नाही. कसं काय गेल्या? काय मागणी आता तुमची? आमची मागणी, मुली जर आज नाही आणून दिल्या तर शिवाजीनगर पोलीस स्टेशन किंवा ह्या हॉस्टेलसमोर अंगावर पेट्रोल ओतून पेटून घेणार, हे माझा मुद्दा आहे. राजस्थानला गेलेले होतो. मला त्यांनी तिकडं फोन केला सकाळी. मला म्हणले पोरगी आपली गायब आहे. मी सगळंच तसं सोडून इकडं आले. मला यांचं माहित नव्हतं, यांनी काही फोन नव्हतं मला केला. तिच्या पप्पाला फोन केला तिकडं. कोणतं गाव आहे तुमचं आणि कधी ठेवली होती? पादरपूर गाव आहे.
आता काय मागणी आहे तुमची? माझी पोरगी मला पाहिजे. माझी पोरगी नाही दिली तर मी आत्महत्या करीन. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्यावर आपल्याला काय सांगण्यात येत होतं? पोलीस स्टेशन मध्ये आमची हे घ्यायनात, लवकर दक्षता घ्यायनात. शोध घ्या. जर शोध नाही घेणं झाला तर त्याचे सर्वस्वी जिम्मेदार ह्या हॉस्टेलचे चालक, मालक, संस्थापक, इथले स्वयंपाकवाली बाई, इथले कर्मचारी, इथल्या मावशी, गेटवरचं वॉचमॅन, हे सर्वांवर केस गुन्हा दाखल करा. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड. आमच्या सोन्यासारखे लेकरं जातात तर कष्ट करतात. फार खावा असते, पैसे दिले तर माया बहिणी घालणारे कॉन्स्टेबल आहे. कोणाला सांगता तुम्ही? आम्हाला आमच्या पोरी पाहिजे. तुमच्या हॉस्टेलमधून गेल्यात, कशा गेल्यात, काय गेल्यात ते तुम्ही सांगायचं आम्हाला. कशा जातात पोरी एवढ्या भितडं टांबून, कशा जातात भितडावरून? इतकी बाई काय करते? इतकी बाई काय करते? इतके कर्मचारी काय गोट्या खेळतात का? पोरी बाय गायब होतात. इथले कर्मचारी काय करतात? आमच्या मुली इथून गायब होत्यात. इथले कर्मचारी काय करतात? आम्हाला म्हणतात का स्टंट करतात? आमचे लेकरं गायब आहेत, आम्ही स्टंट करतो का? कोण वळण देत नाही? तुमच्या हॉस्टेलमधनं मुली गायब आहेत तर मुली गेल्या कुठं? दोन मुली फेफरार होतात. एवढ्या भिंती चढून मुली गायब होत्या. कारण काय? आणि राजकारणाचे लोक पोलीस स्टेशनला तिथं काय काम आहे? राजकीय लोकांचं तिथं ह्या गोरगरिबाला मारतात. ही बाई सकाळपासून रडती. त्यांच्या अंगावर खाऊन जातात. काय कारण आहे? सकाळपासून पोलीस आणतात कसं काय? पोरी जर नाही सापडल्या हॉस्टेल समोर आम्ही आत्महत्या करणार. आम्ही उपाशी तुम्हाला जेवायला हॉस्टेल समोर द्यायचं. हॉस्टेल समोर आत्महत्या करणार. पोरी सापडल्या पाहिजे आम्हाला. मुली कशा गायब होत्या तिथून? नाही नाही, तुमच्या पोरी भेटल्याशिवाय आम्ही जात नाही. त्याची काळजी करू नका. आम्ही तुमच्या मुली भेटूनच देणार नाही तुम्हाला. जर मुली नाही सापडल्या तिथं आम्ही आत्महत्या करणार आहेत हॉस्टेल समोर. नाही नाही, राजकीय लोक तिथं काय करतात? हॉस्टेल एकाच येतो, एक झाक्या मारतो, एक गप्पा मारतो, एक काय संबंध आहे? कंप्लेंट घेऊन द्या. मी आल्याच्या नंतर पोलिसांनी आम्हाला हे दिलंय. सकाळी 6 वाजता गेलेल्या पोरी मी गेल्याच्या नंतर त्यांनी एफआर हातात दिलाय. आणि पालीपासून आम्हाला बघत यायला लावलंय. ऐका, पालीचा तलाव ते इकडं पालदारा आम्हाला आमच्या गावाकडे पण इकडे बहादरपूरला पण बघायला लावलं त्यांनी सगळीकडे. मुली तिकडे गेलेल्याच नाहीत. मुली गेल्यात रिक्षा पॉईंट पर्यंत. तिथून मुली दिसत स्टँडच्या समोरचे कॅमेरे बघा. बस स्टँडच्या समोरचे फुटेज लगेच सापडतात. जास्त बिली पळापळ करायची आम्हाला गरज बाकी नाही. काहीच घेणं देणं नाही. आम्हाला या हॉस्टेल चालकांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले गव्हाचे देशी वाण शेतकऱ्यांच्या पिकासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी विक्रमी उत्पन्न देणारे देशी जातीचे वाण बियाणे विक्रीसाठी उपलब्ध. गहू कुदरत अन्नपूर्ण जातीचे वाण बियाणे, तसेच तूर चमत्कार व जयललिता, मूग जय कल्याणी, सोयाबीन स्वामिनी 708, कापूस किंगमेकर ओमेगा, चना कुदरत गोल्ड अशा उच्च प्रतीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. संपर्क प्रकाश नारायणराव ढाकणे, माजी कृषी अधिकारी, महाराष्ट्र